UPSC असो की MPSC 0.1% फक्त निकाल लागतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रात 7 लाख विद्यार्थी अर्ज भरतात आणि 500 ते 700 अधिकारी MPSCचे निवडले जातात. आणि म्हणून मला वाटतं या लोकांचा जो इंटरव्ह्यू आहे याच्यात काहीतरी बदल करणं आवश्यक आहे. ही विद्यार्थिनी आहे, हिचं यश ऐकून प्रत्येकालाच चांगलं वाटतं. मात्र इतर निराश मुलांनी काय करावं हा प्रश्न समाजाने चिंतन केलं पाहिजे. तर आता ह्या मॅडमने जे यश मिळालं तर त्यांची माहिती देतात की 22व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले. त्यांनी खूप संघर्ष केला, आनंद वाटतो. हे सर्व ठीक आहे, पण समाजाला हे कुठंतरी याला चेक केलं पाहिजे असं मला वाटतं. या मॅडमला ज्या संस्थांकडून सहाय्य मिळालं त्याचं ती सांगत आहे. आणि मात्र यांनी एक बरं केलं की प्लॅन बीचा उल्लेख केलेला आहे, किंवा आपण पास नाही झालो तर आपलं जीवनाचं दुसरं उद्दिष्ट हाताशी ठेवावं. आणि मला तर असं वाटतं की आपण 2 किंवा 3 संधी घ्याव्यात आणि सरळ दुसऱ्या मार्गाला वळावं.